हवामान विभागाने पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस थंडीचा इशारा दिलाय। सोमवारी काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। शनिवारी पुण्यात रात्रीचं तापमान 11.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं। सोमवारपर्यंत पारा याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे। शिवाय शहराच्या अनेक भागात कमाल तापमान आता 30 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार रविवारी सकाळी पुण्यात 10.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। शिवाजीनगर आणि पाषाण येथे अनुक्रमे 10.6 अंश सेल्सिअस आणि 10.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। शनिवारी जळगावमध्ये किमान तापमान 8.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 6 अंश सेल्सिअस कमी आहे। यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात थंड ठरलं। राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी दरम्यान एका वाहनातून तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड जप्त केली। मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर काटेकोर पाळत ठेवली जाते। या दरम्यान आयोगाच्या पथकाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक वाहन थांबवून तपासणी केली, तसेच वाहनातील सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अधिकाऱ्यांना वाहनातील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या। पिंपरीतून भोसरीकडे निघालेल्या PMPLच्या बसला रविवारी सकाळी 11:40 आग लागल्याची घटना घडली। ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने यांत्रिक दरवाजे उघडले। यामुळे बसमधील 15 प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुखरूप बचावलेत। रविवारी सकाळी PMPLची बस पिंपरीतून भोसरीच्या दिशेने निघाली। यावेळी बसमध्ये 15 प्रवासी, वाहक आणि चालक होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचा थांबा घेतल्यानंतर बस नेहरूनगरच्या दिशेने रवाना झाली। बस लोखंडे कामगार भवनासमोर आल्यावर बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं। या बसला यांत्रिक दरवाजे असल्याने सर्व प्रवासी बसमध्ये अडकले असते, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बसचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर प्रवाशांना धोक्याची सूचना देत स्वतःही बसमधून खाली उतरले। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे। मात्र ठाकरे गटाला तगडी लढत देण्यासाठी भाजपसह शिंदे गटाने देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। यावरून सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्याच दरम्यान आता राज्य सरकारकडून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। उद्धव ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची 5 वर्षासाठी ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे। नवे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील। युतीमध्ये मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत झालं असून त्यानुसार प्रत्येक 6 आमदारांमागे एक मंत्रिपद शक्य आहे। या आधारे JDUच्या कोट्यात 14 मंत्री असण्याची अपेक्षा आहे। भाजपकडे प्रत्येकी 15 मंत्री असू शकतात। LJPच्या रामविलास पासवान कोट्यातून 3 आणि जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षातून प्रत्येकी 1 मंत्री नियुक्त केला जाऊ शकतो। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलासाठी मंजुरी दिली आहे। बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पराभवानंतर दिल्लीत राहुल गांधी यांच्याशी भेट घेत असताना सिद्धरामय्या यांनी सुमारे 20 मिनिटं राज्याच्या राजकारणावर चर्चा केली। हायकमांडकडून मंजुरी मिळाल्याने सिद्धरामय्या 20 नोव्हेंबर रोजी 2.5 वर्ष पूर्ण केल्यानंतरही मुख्यमंत्री म्हणून राहण्यासाठी त्यांच्या 10-12 मंत्र्यांना वगळू शकतात आणि त्यांची स्थिती मजबूत करू शकतात। परंतु सध्याच्या काँग्रेस सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाच्या अर्ध्या टप्प्यात मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यासाठी हा एक गंभीर धक्का असेल। पाकिस्तानमधील फटाक्यांच्या बेकायदेशीर कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान 7 जण ठार झालेत आणि इतर काही जण जखमी झालेत। हा स्फोट सिंध प्रांतातल्या हैदराबाद जिल्ह्यात लतीफाबाद भागातल्या फटाक्यांच्या कारखान्यामध्ये शनिवारी रात्री झाला, असे बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले। लघारी गोथ नदीच्या किनाऱ्यावरील एका घरामध्ये परवाना न घेता हा फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता। तिथे हा स्फोट झालाय। स्फोटानंतर घराचा एक मोठा भाग कोसळला। आतापर्यंत 7 मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेत। आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते। बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतरच स्फोटाचं नेमकं कारण समजू शकेल, असं बचाव पथकाच्या प्रवक्त्याने सांगितलंय। अभिनेता इम्रान खानने जाने तू या जाने ना सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलंय। त्यानंतर तो काही सिनेमांमध्ये दिसला आणि गायब झाला। आता तो पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज झालाय। दिग्दर्शक दानिश असलमच्या
आगामी सिनेमात इम्रान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात इम्रान खानसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीत इम्रान खान म्हणाला, माझा हा सिनेमा ब्रेक के बाद सारखाच आहे. हा सिनेमा दानिश आणि माझ्या आयुष्यातील अनुभवांवर आहे. सिनेमाचं शूट पूर्ण झालं असून आता पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. लवकरच सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला गेला. या सामन्यात WTC चॅम्पियन्स साऊथ आफ्रिकेने भारतावर 30 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या पराभवामुळे WTC पॉईंट टेबलमध्ये भारताला मोठा फटका बसला. भारताची 4थ्या क्रमांकावर घसरण झाली, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला या विजयाचा फायदा झाला असून त्यांनी 2ऱ्या स्थानी झेप घेतली आहे. IPLच्या 19व्या मोसमासाठी एकूण 10 फ्रँचायझींनी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. IPLने रिटेन्शननंतर अवघ्या काही तासांनीच मिनी ऑक्शनची तारीख जाहीर केली. IPLने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही अधिकृत माहिती दिली. यानुसार 16 डिसेंबरला हे मिनी ऑक्शन होणार आहे. अबुधाबीतील एतिहाद एरियानामध्ये हे मिनी ऑक्शन पार पडणार आहे.